मित्रांनो बघा, अमेरिका एखाद्या देशाला कशा प्रकारे संपवते. तर अमेरिकेला डॉलरचं प्रभुत्व पूर्ण जगावर असणं हे गरजेचं वाटतं. त्याच्यामुळे जेव्हाही डॉलरच्या विरोधात कोणत्याही देशात काही होतं, तर त्याला अमेरिका संपवण्याचा प्रयत्न करते त्या देशाला किंवा त्या देशाच्या प्रेसिडेंटला. तर असंच झालेलं आहे 2003ला. तर 2003ला काय विषय झाला होता, तर इराक नावाचा देश आहे. त्याचा जो प्रेसिडेंट किंवा जो सुप्रीम लीडर होता त्या देशाचा, सद्दाम हुसेन. तर हा हा काय म्हणला, तर तो म्हणला आम्ही डॉलरमध्ये ऑइलचं बिझनेस नाही करणार एक्सपोर्टचा, युरोमध्ये करणार. त्याच्यामुळं युएसएने इथं डॉलरला धोका निर्माण झाला, तर सद्दाम हुसेनला उडवलं. तसं 2010मध्ये लिबियामध्ये गदाफी नावाचं तुम्ही ऐकलं असेल. तर हा काय म्हणला, तरी आम्ही डॉलरऐवजी गोल्ड डिनार वापरणार. इथंही डॉलरला धोका निर्माण झाला, युएसएने गदाफीला बी उडवलं. तसं 2011मध्ये सिरिया या देशात बशर अल असद, तर इथं काय झालं होतं, तर गॅस पाईपलाईन कतारवरून युरोपला न्यायची होती. तर या बशर अल असदने या गॅस लाईनला विरोध दर्शवला, तर बशर अल असदला सुद्धा युएसएने उडवलं. त्याच्यानंतर 2026मध्ये इराण, आताच्या लेटेस्टमध्ये इराण देशात काय झालं, तर इराण हा न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. युएसएला इथं न्यूक्लिअर बॉम्बच्या यानं धोका निर्माण झाला आणि त्यांनी अली खमेनीला सुद्धा उडून टाकलं. तर युएसए कशा प्रकारे एखाद्या देशाची बरबादी करतं किंवा एखाद्या देशाला कशा प्रकारे हे करतं, तर ते असं आहे की एखाद्या देशावर सँक्शन लावतं, टॅरिफ लावतं. मग तेव्हा त्या देशाची इकॉनॉमी डेड होते आणि एकदा इकॉनॉमी डेड झाल्यानंतर सीआय जे की युएसएची जशी आपली रॉ आहे, तशी सीआयए युएसएची रॉ एजन्सी, तर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर ती त्याला गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट वेगवेगळे पुरावे काढते आणि गव्हर्नमेंट विरोधातच तेथीलच देशातल्या नागरिकांना गव्हर्नमेंट विरोधात प्रोटेस्टला बळ देते, पैसा देते. त्याच्यानंतर जर वाटलंच तर हत्यारे सुद्धा पुरवते. तर तेथीलच लोकांना गव्हर्नमेंट विरोधात प्रोटेस्टला बळ देते आणि फायनल काय होतं, तर त्या देशाचा प्रेसिडेंट उडवते किंवा एखादा पपेट लीडर तिथे बसवते आणि मग तो पपेट लीडर युएसए जे म्हणीन, अमेरिका जे म्हणीन ते ऐकतो. अशा प्रकारे देशाचा युएसए भुगा करते. यालाच म्हणतात अमेरिका पॅटर्न.